ऑल इंडिया एस.सी.एस.टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मुंबई मंडल वतीने सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल भायखळा येथे रेपिकॉन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिला सशक्तीकरण सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बी.एल. बैरवा साहेब, राष्ट्रीय महामंत्री माननीय अशोक कुमार साहेब आणि मध्य रेल्वे झोनल अध्यक्ष माननीय बी के खोया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय महामंत्री माननीय अशोक कुमार साहेब यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक मुंबई माननीय डॉक्टर श्रीमती ममता शर्मा उपस्थित होत्या. तसेच अनेक मान्यवर अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी महिला सशक्तीकरणाच्या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देखील प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, झोनल सचिव तसेच मुंबई मंडल अध्यक्ष अमोल कुचेकर व सर्व कार्यकारिणी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माननीय मंडल सचिव डॉक्टर जे के आर्या यांनी पार पाडले. कार्यक्रमानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद देखील घेतला. एकूणच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि अस्मरणीय ठरला. आता पाहूया कार्यक्रमाच्या प्रारंभी पदाधिकाऱ्यांनी समता वृत्त प्रतिनिधी संदीप पंडित यांना दिलेली मुलाखत व त्यासोबतच माहिती आणि कार्यक्रमाच्या प्रसंगी झोनल अध्यक्ष माननीय बी के खोया साहेब व झोनल सचिव अमोल कुचेकर साहेब यांचे भाषण तसेच मंडल सचिव डॉक्टर जे के आर्य यांनी केलेले उत्कृष्ट सूत्रसंचालन. जय भीम. आज ऑल इंडिया एस.सी.एस.टी मुंबई मंडल आणि मध्य रेल झोन यांच्या सहयोगाने जो आज 8 मार्च जो महिला दिनचा जो कार्यक्रम सेंट्रल रेल्वेमध्ये ऑल इंडियामध्ये होता, तर त्या निमित्तानं आज मुंबई मंडलच्या वतीने आज भायखळा रेल्वे हॉस्पिटल ह्या ठिकाणी महिलांचा मान सन्मान, महिला नारी शक्ती, तर ह्याचा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऑल इंडिया एस.सी.एस.टी मुंबई मंडल मध्य रेल झोन. तर आमचे मार्गदर्शक माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सी दिल्लीचे बैरवा साहेब, राष्ट्रीय महामंत्री अशोक कुमार साहेब, तसेच झोनल अध्यक्ष खोया साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने आमचा हा प्रोग्राम आज होत आहे. तर ह्या प्रोग्रामसाठी जे हेडक्वार्टरवरून HOD येणार आहेत, तर त्यात मेन मुख्य चिकित्सा मॅडम आहेत शर्मा मॅडम, त्याच्यानंतर CPOG हेडक्वार्टर हाफिज साहेब, त्याचमध्ये माटे मॅडम, त्याच पद्धतीनं अरोरा मॅडम आणि जे CMS कल्याण, CMS भायखळा, MD भायखळा आणि आमचे झोनलचे पदाधिकारी माननीय वर्किंग प्रेसिडेंट जंजाले साहेब, कोषाध्यक्ष वाडते साहेब, तसेच मुंबई मंडलचे सचिव आर्या साहेब, अतिरिक्त सचिव भूपेन खोयाजी आणि कोषाध्यक्ष जगताप साहेब, अशी पूर्ण टीम आज या ठिकाणी अवेलेबल आहे, प्रोग्राम करत आहे. आणि हा प्रोग्राम एक ऐतिहासिक असा प्रोग्राम आहे. त्यात ही मेडिकल शाखा आहे, मेडिकल शाखेचे पूर्ण आमचे असोसिएशनचे स्टाफ, त्यात अध्यक्ष शेळकेजी, त्यांची पूर्ण टीम, विद्या मॅडम आहेत साळवी, त्यानंतर शोभा साळवी जे आहेत, आणि पूर्ण मेडिकलचे नर्स आहेत, डॉक्टर आहेत, क्लास 4 पासून जे क्लास 1 ऑफिसरपर्यंत पूर्ण स्टाफ ह्यामध्ये आज उपलब्ध आहे. आणि हा एक असा कार्यक्रम आहे की ऐतिहासिक आहे. महिलांच्या ऑल इंडिया एस.सी.एस.टी एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आज महिला दिनाचा कार्यक्रम एकदम मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा होत आहे. त्याबद्दल पदाधिकारी मयूर भोसले हे आपल्या संघ बोलतील. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण इथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतोय. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने खूप आनंद होत आहे. आणि हा एवढ्या पावन धर्तीवर होत आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी हा कार्यक्रम होणं खूप अत्यंत चांगला मानला जायला पाहिजे. कारण का या ठिकाणी ह्या हॉस्पिटलची नीव बाबासाहेबांच्या नावाने आणि बाबासाहेबांच्या नावाने सगळ्या महिलांना जे आज अधिकार मिळालेले आहे ते खूप गुणगौरव केल्यासारखं आहे. म्हणजे आज हिंदू कोड बिल असेल किंवा महिलांना जे काही अधिकार असतील ते बाबासाहेबांमुळे मिळाले. आणि
ह्या गोष्टी ह्या आपल्या हॉस्पिटलमधून पुढे जात आहे, याचा खूप आनंद होत आहे. सर्व महिला मंडळांना मी महिला वर्गाला मी माझ्या असोसिएशनच्या वतीने माझ्या शाखेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. को विशेषकर हमारे मंत्री जी को, अश्विनी वैष्णव जी को, भारत सरकार को, एसोसिएशन के हमारे दोनों नेता आदरणीय बीके खोया साहब, आदरणीय अशोक कुमार साहब, माननीय BL भैरवा साहब को नमन करते हुए आज के इस प्रोग्राम को मैं आपके आदेश से, आपके सबके आदेश से सबको खाने के लिए हम आमंत्रित करते हैं और I welcome all the मेडिकल ब्रांच सेक्रेटरी या कार्यक्रमाविषयी आपल्याला माहिती देतील. तर समता वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वप्रथम गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधित करत मी या कार्यक्रमाची रूपरेखा तुमच्यासमोर आणत आहे. आणि हे कार्यक्रम जे आहे ते ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनने आयोजित केलेलं आहे. हे जे कार्यक्रम आहे ते झोनल कमिटी, सेंट्रल रेल्वे मुंबई ह्याच्याद्वारे आणि मुंबई डिव्हिजनच्या अंडर जे मेडिकल ब्रांच होत आहे ह्याच्यामार्फत इकडे करण्यात येत आहे. मेडिकल ब्रांचमध्ये जे स्त्रिया आहेत कार्यरत आहेत ते खूप जास्त प्रमाणे आहेत. टक्केवारी त्यांची खूप जास्त आहे. जवळजवळ 60 ते 70% हे स्त्रियांचा भाग आहे याच्यामध्ये. आणि जे आमच्या असोसिएशनने जे पुढाकार घेतलेला आहे या स्त्रियांना फॅलिसिटेट करणं आणि पुढं आणणं हे दर्शवत आहे की ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन हे कटिबद्ध आहे स्त्रियांना पुढं आणण्याकरिता. आणि जे कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे हे आमचे झोनल नेता BK खोया साहेब आणि सचिव अमोल कुचेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आम्ही मुंबई डिव्हिजनच्या मार्गदर्शनाने हे कार्यक्रम राबवत आहेत. जसं स्त्रियांना रिझर्वेशन दिलेलं आहे त्या रिझर्वेशनच्या मार्फत आणि स्त्रियांना जे फक्त चूल आणि मूल सोडून पुढे शिक्षणाचा मार्ग दाखवणारे जे क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांना आम्ही अभिवादन करतो. त्यामुळे आपल्या समाजाचा जो मुख्य घटक आहे स्त्रिया हे इन्वॉल्व झालेले आहेत सगळे काय. त्यामुळे आमच्याकडे जे CMD आणि जे वरचे जे अधिकारी आहेत ते पूर्णतः लेडीज हे ग्रुप आहे. PCMD मॅडमपासून ते CMS पर्यंत हे फक्त आणि फक्त आता स्त्रिया दिसत आहेत. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे जे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणि एवढ्यातच हे समाप्त करतो. थँक्यू. समता वृत्ताशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को नमन करता हूँ. आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर आए हुए हमारे डेस्क पर बैठे हुए सभी सम्मानित पदाधिकारी, डॉक्टर ममता शर्मा जी और हमारे CPO जी आदरणीय श्री हाफिज साहब, मैं इनको बहुत इन्होंने समय निकाल के यहाँ पर हमारी शोभा बढ़ाई है. मैं इनका बहुत धन्यवाद देता हूँ. और यहाँ के स्टाफ को भी काफी जिन्होंने सुबह से यहाँ ये पूरा प्रोग्राम का उन्होंने रंगोली वगैरह किया है, इनको मैं सभी को धन्यवाद देता हूँ. और काफी समय हो गया है. हमारे राष्ट्रीय महामंत्री श्री अशोक कुमार जी ने भी आप लोगों को काफी अंतर्राष्ट्रीय महिला के बारे में बताया. मैं बहुत धन्यवाद देता हूँ. थैंक यू. अधिकारी ने बैठ के ये डिसाइड किया कि हमारी जो नारी शक्ति है, आज मंच पर उपस्थित सभी ने देखा कि जो मुख्य अतिथि के रूप में हमें आज उन्होंने टाइम दिया है, तो हमारी शर्मा मैडम जी है, माटे मैडम जी है, सभी मंच पर उपस्थित जो भी है महिला HOD, और जो हमारे ऑल इंडिया SC/ST एसोसिएशन के जोनल अध्यक्ष माननीय BK खोया साहब, कार्याध्यक्ष माननीय जंजले साहब, कोषाध्यक्ष वार्ते साहब, और जो मेरी मुंबई डिवीजन की जो टीम है उसमें सचिव माननीय JK आर्य जी, कोषाध्यक्ष जगताप जी, अतिरिक्त सचिव भूपेन खोया जी, वर्किंग प्रेसिडेंट नितिन कामले जी और सीनियर वाइस प्रेसिडेंट मीना जी,
और इसी बात में मैम जो हमारा जो आयोजन ये 2 दिन से चल रहा है, इसी में मेडिकल ब्रांच के हमारे प्रेसिडेंट जी है शल्के जी और उनकी जो टीम है जो शोभा सालवे जी और विद्या जी और जो हेडक्वार्टर से हमारी महिला जो हेडक्वार्टर कमेटी में जो है एक्स्ट्रा डिवीजन में थे उधर कोषाध्यक्ष और मुंबई डिवीजन की वाइस प्रेसिडेंट पवार मैडम जी। आज ये जो महिला का जो दिन है ये है ना कि जो हमने महिला दिन करने का नहीं है, ये बात सही है क्योंकि हमने ऊपर हेडिंग भी दी है कि महिला सशक्ति सम्मान नहीं है, तो ये आप लोगों का सम्मान है जो आज